6 जणांचा गट बनत आहे आणि 2 खासदार माझ्याही संपर्कामध्ये आहे। तुम्हाला तुमची बायको आवरत नाही, तुमची बायको ऐकत नाही, तुमच्या ऐकण्यात नाही आणि तुम्ही वर तोंड घेऊन तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झालाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार फुटले आहेत। हे खासदार लवकरच वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत आहेत। खासदारांचा हा एक गट एखाद्या पक्षात सामील होणार की शिवसेनेत सामील होणार याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही। अशातच ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांनी गट स्थापन करून माझ्या युवा स्वाभिमानी पार्टीत यावं असं आमदार रवी राणा यांनी म्हटलं आहे। यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी उत्तर दिले आहे। त्यांनी नेमका काय म्हटलंय ते जाणून घेऊयात। ऑपरेशन टायगरवर बोलताना रवी राणा यांनी जैसी करणी वैसी भरणी, ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांनी गट स्थापन करून माझ्या युवा स्वाभिमानी पार्टीत यावं अशी खुली ऑफर देताना ठाकरेंच्या आणखी 2 खासदार माझ्या संपर्कात असल्याचे विधान त्यांनी केलंय। पुढे बोलताना त्यांनी ठाकरे गट पूर्ण खाली होणार आहे। ठाकरे गटात फक्त उद्धव ठाकरे आणि संजय राऊत राहणार आहेत। मुख्यमंत्री असताना हनुमान चालीसा वाचली म्हणून नवनीत राणा आणि मला 14 दिवस उद्धव ठाकरे यांनी जेलमध्ये टाकलं होतं असे राणा म्हणाले। ते स्वतंत्र गट त्या ठिकाणी निर्माण करताय। मी 6 खासदारांना आणि 2 खासदार माझ्याही संपर्कात आहेत, त्यातले जे 6 आणि 2 8 होऊन जाईल अशा सगळ्यांचा एक गट निर्माण करून जर राष्ट्रीय युवा पार्टी हा आमचा राष्ट्रीय पक्ष आहे त्या गटामध्ये जर सामील होऊन तो गट जर त्यांनी स्थापन केला तर मी माझ्या पक्षातर्फे त्यांना निमंत्रण देतो की युवा स्वाभिमान राष्ट्रीय पक्ष यामध्ये आपल्या या गटाची नोंदणी करून आपण त्याच्यामध्ये यावं असं मी आग्रहाची विनंती। रवी राणा यांच्या ऑफरवर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी म्हटलं की रवी राणा तुमची बायको तुम्हाला आवरत नाही आणि तुम्ही दुसऱ्यांच्या खासदारांना पक्षात येण्याचे निमंत्रण देत आहात। तुमची बायको तुमच्या पक्षाचा तमाशा करून दुसऱ्या पक्षात गेली, आधी ते बघा। आणि तुम्ही दुसऱ्या पक्षातील खासदारांना स्वतःच्या पक्षात येण्याचं आमंत्रण देत आहात। तुमच्या बायकोला तुमच्याशी एकनिष्ठ राहायला सांगा। तुमच्या बायकोने तुमच्या पक्षाचा तमाशा मांडलाय ते आधी बघा। दुसऱ्यांच्या पक्षात नाक खुपसायला जाऊ नका। तुम्ही चक्क उद्धव साहेबांच्या खासदाराला तुमच्या पक्षात येण्यासाठी आमंत्रण दिलं। अहो मुळामध्ये तुमच्या बायकोला तुम्ही आवर घाला, तुमची बायकोच तुम्हाला ऐकत नाही। तुमची बायको नवनीत राणा तुमच्या पक्षाचा त्यांनी तमाशा केला आणि दुसऱ्याच्या फडात जाऊन दुसऱ्याच्या पक्षात जाऊन तिकडं धडभलं करत आहे। तुम्हाला वाऱ्यावर सोडलंय। तुम्हाला तुमची बायको आवरत नाही, तुमची बायको ऐकत नाही, तुमच्या ऐकण्यात नाही आणि तुम्ही वर तोंड घेऊन तुम्ही दुसऱ्याच्या खासदारांना तुमच्या पक्षात बोलवताय। पहिलं तुमच्या घरात काय चाललंय ती बघा। पहिलं तुमच्या बायकोला सांगा की तुमच्या सोबत एकनिष्ठ राहायला, तुमच्या पक्षासोबत एकनिष्ठ राहायला। अहो तुमच्याच पक्षाची माती तुमच्या बायकोने केली, तुमच्याच पक्षाची माती तुमच्याच पक्षाचा तमाशा तुमच्या बायकोने मांडलाय। हिथं पहिलं लक्ष घाला। तुम्ही दुसऱ्याच्या पक्षात नाक खुपसायला जाऊ नका।